नमस्कार. आज 31 जुलै 2023 वार आहे सोमवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पहिली बातमी आहे पहा, मणिपूरमधील समाजमन संतप्त. इंडियाच्या शिष्टमंडळाचा दावा, पंतप्रधानांचे मौन उदासीनता दर्शवणारे आहे असा विरोधकांचा त्यावरती आरोप आहे. त्यानंतर इंडियाच्या शिष्टमंडळाने काल राज्यपालांना त्यांचे निवेदन वगैरे सादर केलेले आहेत. त्यानंतर दुसरी बातमी, सरसंघचालक मोहन भागवत यांचे प्रतिपादन की देशाबाबत वाईट गोष्टींना जास्त प्रसिद्धी मिळत आहे व हे सर्व काही होत आहे ते सोशल मीडिया. आता सोशल मीडियाचा रोल आपल्या UPSC सिलेबसमध्ये आहे. इंटरनल सिक्युरिटी या सब्जेक्टशी हे रिलेटेड आहे. त्यामुळे बॅकवर्ड लिंकेजेस म्हणून तुम्हाला सोशल मीडियाचा जो रोल आहे तो प्लीज एकदा तुम्ही वाचून घ्या. त्यानंतर काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेरी माटी मेरा देश ह्या मोहिमेची घोषणा केलेली आहे. मग या नेमकं ही जी योजना आहे किंवा ही जी मोहीम आहे या अंतर्गत होणार काय आहे तर पहा, हुतात्म्याच्या सन्मानार्थ मेरी माटी मेरा देश या मोहिमेची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल म्हणजेच रविवारी केली. मग या अंतर्गत काय होणार आहे तर अमृत कलश यात्रेद्वारे देशभरातील माती व रोपे आणून दिल्लीत अमृत वाटिका उभारण्यात येणार आहे. आता अमृत वाटिका या अंतर्गत मेरी माटी मेरा देश म्हणजे हा संपूर्ण भारत आहे व इथे दिल्लीमध्ये संपूर्ण जे भारतामधील जे महान हुतात्म्यांचा आपला देश आहे, मग हुतात्म्यांच्या मातीमधून वगैरे या मातीतून हुतात्मे तयार झालेले आहेत. या अंतर्गतच अमृत वाटिका तिथं स्थापन करण्यात येणार आहे दिल्लीमध्ये. मग महाराष्ट्रातून पण आपली काही रोपे जी असतील म्हणजे महाराष्ट्रातील प्रसिद्ध रोपे असतील ते तिथे जाणार आहेत. नंतर पहा, आजच्या लोकसत्तामध्ये एकही न्यूज आपल्या कामाची नाही आहे, UPSC आणि MPSC सेंट्रिक, त्यामुळे आपण स्किप केलं तरी चालेल. व ह्याच न्यूज म्हणजे लोकसत्तामध्ये एक सिंगापूरची न्यूज आहे ती आपण द हिंदूमध्ये पाहणार आहोत. तर चला आजचं द हिंदूमधील डायरेक्टली आपण एडिटोरियल पेजला हात घालूयात. तर पहा, पहिली बातमी आहे किंवा पहिलं एडिटोरियल आहे, द रिलिव्हन्स ऑफ ह्युमॅनिटीज ॲज रेजिस्टन्स. ह्युमॅनिटीज या विषयाबाबत हा लेख आलेला आहे, परंतु अगदी तो तेवढाच जेवढा आपल्याला दाखवण्यात आलेला तेवढा काही कामाचा वगैरे नाही आहे, त्यामुळे स्किप केला तरी चालेल. परंतु येथे एक म्हण दिलेली आहे किंवा एक कोटेशन आहे. तर पहा, द राईट सॉन्ग ॲट द राईट मुवमेंट कुल्ड चेंज द हिस्ट्री. ओके, अगदीच पहा, योग्य वेळी योग्य जर घटना घडलेली असेल किंवा तुमचं पण म्हणजे योग्य वेळी जर योग्य घाव जर तुम्ही घातलेला असाल तर अगदीच ते एक मुवमेंट असते, ते सर्व हिस्ट्री बदलू शकते अशा पद्धतीने आहे ते. म्हणजे अगदी केशवानंद भारती यांचं जजमेंट जे आलं 24 एप्रिल 1973 या दिवशी जे जजमेंट आलं सुप्रीम कोर्टाचं केशवानंद भारती अंतर्गत, ते पूर्ण भारताची हिस्ट्री बनवून टाकलं. अगदी त्या पद्धतीने आपण या कोटेशनला घेऊ शकतो. ओके, त्यानंतर आजचा दुसरा लेख पहा, बिटर ट्रूथ्स इन महाराष्ट्रात शुगर फील्ड. आता महाराष्ट्रात शुगर फील्डमधील जे कटुसत्य आहे त्याबाबतचा हा लेख आहे. मग हा लेख कशामुळे इम्पॉर्टंट आहे त्याबद्दल थोडंसं डिस्कशन आपण करणार आहोत. पहा, सध्याला चर्चेमध्ये कोण कोण आहेत? शरद पवार. ओके, शरद पवार. त्यानंतर दुसरे कोण? अगदीच सुनील केंद्रेकर. ओके, सुनील केंद्रेकर कशाबद्दल चर्चेत आहेत? आता त्याचं पण थोडंसं आपण जर हे घेतलं म्हणजे बॅकवर्ड लिंकेजेसवरून आपल्याला थोडंसं चर्चा करायची आहे. शरद पवार यांचं नेतृत्व उदयास कुठून आलेलं आहे तर साखर कारखाना इथून यांचं काय आहे नेतृत्व वगैरे उदयास आलेलं, बरोबर. त्यामुळे शुगर केन इंडस्ट्रीज वगैरे जे आहेत ते आपल्याला अगदी चांगल्या पद्धतीने करावं लागेल, कारण UPSCला बॅकवर्ड लिंकेजेसमधून प्रश्न येतात, याच्या पूर्वी पण म्हटलेलं आहे, बरोबर. त्या इश्यूमुळे एक आपल्याला इथं चर्चा करावी लागेल. त्यानंतर सुनील केंद्रेकर यांनी कशामुळे तर अगदीच त्यांनी राजीनामा दिलेला आहे व राजीनामा देण्याच्या पूर्वी त्यांनी महाराष्ट्र सरकारला काय पाठवलेलं होतं तर एक पत्र पाठवलेलं होतं ज्यामध्ये त्यांनी 10,000 रुपये प्रति हेक्टर असं मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मदत मिळावी असं त्यांनी तिथं म्हटलेलं होतं. ओके, विभागीय आयुक्त होते सुनील केंद्रेकर. मग हे दोन्ही पण अगदी चर्चेत आहेत दोघं पण व अगदी UPSCला आपल्याला माहिती आहे बॅकवर्ड लिंकेजेसमधून येतात. यासोबतच आणखीन एक पॉईंट आहे पहा, प्लस पॉईंट आहे की बॉम्बे हायकोर्टाने रिसेंटली काय केलेलं आहे तर सो मोठं कॉग्नाइज घेऊन जे महाराष्ट्रातील जे शुगर फील्डमध्ये जे वर्कर्स काम करतात किंवा जे ऊसतोड कामगार आहेत त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा बॉम्बे हायकोर्टाने प्रयत्न केला. त्याबद्दल पण हे हा बॅकवर्ड लिंकेजेस जर धरला आपण तर इथून पण काय UPSC स्ट्रॉंगली प्रश्न विचारण्याच्या तयारीत असू शकते किंवा यावर्षी UPSCला जे शुगर केन इंडस्ट्री आहे यामधून प्रश्न निघण्याचे जास्त चान्सेस आपल्याला इथं दिसतात. त्यामुळे आपला हा लेख अगदी इम्पॉर्टंट ठरतो. मग पहा, आता ज्या पद्धतीने म्हटलं की बॉम्बे हायकोर्टाने काय केलेलं आहे रिसेंटली सो मोठं कॉग्नाइज घेतलेलं आहे जे शुगर फील्डमध्ये वर्कर्स काम करतात महाराष्ट्रातील, तर त्यांच्याबद्दल त्यांचे जे समस्या आहेत ते जाणून घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मग याबद्दल महाराष्ट्र सरकारला त्याबद्दल त्यांनी विचारणा केलेली आहे. मग
ते महाराष्ट्र सरकार त्यांची उत्तरं देतील, परंतु तोपर्यंत आपल्याला पण माहिती असावं की महाराष्ट्रातील जे शुगर फील्डमध्ये काम करणारे जे कामगार आहेत त्यांच्या काय समस्या आहेत. ओके, मग त्या आता एकूण आपण जाणून घेणार आहोत. तर पहा, आपल्या लेखाचं थोडंसं एक आपण क्रायटेरिया ठरवूयात की पहिल्यांदा काय इश्यू पाहिला आपण की सध्याला कशामुळे हा इश्यू वगैरे उठून आलेला, तर बॉम्बे हायकोर्टाने त्या इश्यूचा वगैरे म्हणजे इश्यूला वगैरे पुन्हा एकदा पाहण्यासाठी त्यांनी घेतलेला आहे, हातात घेतलेला आहे. त्यानंतर आता यामध्ये समस्या काय आहेत हे पाहूयात आपण. समस्या झाल्यानंतर यांचे उपाय महाराष्ट्र सरकार वगैरे काय करत आहे. ओके, त्यानंतर आपण काही सोल्युशन पण याबद्दल देणार आहोत. ओके, मग आता पहिल्यांदा आपण काय समस्या पाहूयात एक करून. तर पहा, बेसिकली होतं काय महाराष्ट्रामध्ये अगदी मराठवाडा रिजन जर तुम्ही पाहिला तर या मराठवाडा रिजनमधील बीड, जालना, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी हे जे जिल्हे आहेत पहा, हे प्रामुख्याने दुष्काळाला सामोरे जाणारे जिल्हे आहेत. मग प्रॉब्लेम काय होतं, पावसाळ्यात त्यांना परिपूर्ण पाणी वगैरे मिळत असतं, पावसाळ्यामध्ये पाणी मिळतं, परंतु पावसाळा संपल्यानंतर अगदी 2-3 महिन्यानंतर तिकडे काय होतं, दुष्काळ पडण्याची वगैरे स्थिती तिथं चालू होते. मग दुष्काळ पडत असल्यामुळे यांनी काय करतात, इथून मायग्रेट वगैरे करण्याचा प्रयत्न करतात. कारण पहा, आता अगदीच तिथे जर पाण्याची समस्या असेल, आता हा एक रिजन आहे किंवा असा आपला महाराष्ट्र आहे असं कन्सिडर करूयात, व इथं आहे मराठवाडा रिजन. ओके, मराठवाड्यातील जे आता मी जिल्हे घेतले ते इथं हा मराठवाडा रिजन आहे. त्यानंतर इकडे पश्चिम महाराष्ट्र व इकडे पूर्व महाराष्ट्र अशा पद्धतीने तुम्ही कन्सिडर करा. हा आहे मराठवाडा. ओके, मराठवाड्याला मी थोडंसं वेगळ्या पेनने वगैरे दर्शवण्याचा प्रयत्न करेन. मग पहा, इथे अगदी पावसाळा संपल्यानंतर लगेच 2-3 महिन्यामध्ये इथं काय होतं, पूर वगैरे येतं. मग सॉरी, पूर नाही तर दुष्काळ पडतं. आता पुराची स्थिती सध्याला इथे आहे, या भागात सध्याला पूर स्थिती आहे, परंतु इकडे काय होतं, दुष्काळ पडतं. मग दुष्काळ पडल्यानंतर त्यांना अनेक समस्यांना वगैरे सामोरं जावं लागतं. त्यासाठी पहा, त्यांनी रोजगाराची सोयी सुविधासाठी त्यासोबतच आपलं उदरनिर्वाहासाठी ते काय करतात, मग इकडे मायग्रेशन वगैरे करण्याचा प्रयत्न करतात. आता विदर्भाची पण अवस्था तीच आहे, जास्त काही म्हणजे त्यांची पण चांगली अवस्था नाही, त्यामुळे इकडे प्रेफरन्स देत नाही व्यक्ती, तर मुंबई, पुणे किंवा कोकण विभागामध्ये जास्त प्रयत्न वगैरे करतं. म्हणजे मराठवाडा रिजनमधून पावसाळा संपल्यानंतर अगदीच दुष्काळ चालू व्हायच्या अगोदर किंवा अगदीच हिवाळा वगैरे जे रबी पीक वगैरे असतात त्या दरम्यान काय करतात, जे मराठवाड्यातील जे शेतकरी आहेत किंवा कामगार आहेत ते पश्चिम महाराष्ट्रामध्ये काय करतात, ते मायग्रेशन करतात. कशासाठी मायग्रेशन करतात, तर अगदीच काय आहे, ऊस तोडीसाठी. ओके, ऊस तोडसाठी ते काय करतात, मायग्रेशन करतात. मग आता ह्या समस्येचं इथून आता काय म्हणतो आपण, इथून समस्या डोकावण्याचा वगैरे प्रयत्न करते. ओके, मग आता ती कोणत्या कोणत्या रिजनमध्ये जातात पहा, सांगली, कोल्हापूर, पुणे, सातारा, सोलापूर, अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये काय करतात, ही ऊसतोड कामगार मराठवाड्यातून इथे प्रवेश वगैरे करतात. मग आता हे प्रवेश केल्यानंतर यांना कोणी नेतं किंवा हे कोणाच्या मार्फत वगैरे प्रवेश करतात, तर अगदीच मुकदम यांच्या मार्फत हे प्रवेश करतात पश्चिम महाराष्ट्रात. ओके, कोणाच्या मार्फत, तर प्लीज एकदा लक्षात घ्या, मुकदम. ओके, मग या व्यक्तीच्या अंतर्गत, मुकदमच्या अंतर्गत म्हणजे 50-60 व्यक्ती किंवा 50-60 तशा पद्धतीने त्यांचा जे ऊसतोड कामगारांचा संघ आहे तो तिथे त्या रिजनमध्ये वगैरे प्रवेश करतो. मग ह्यांनी एखाद्या कोणाच्या हाताखाली वगैरे राबणार आहेत, तर मुकदमच्या हाताखाली राबणार आहेत. मग हे संघटित आहेत का, बिलकुल संघटित नाहीत. म्हणजे संघटितच्या डेफिनेशनमध्ये हे बसत नाहीत. जरी यांचा संघ जरी असला तर हे परिपूर्णरित्या संघटित नाही आहेत किंवा जे कानूनच्या लिगली जे डेफिनेशन आहे त्या लिगलीमध्ये वगैरे हे बसत नाहीत. त्यामुळे हे असंघटित कामगार म्हणून आपल्याला ओळखता येतील. ओके, असंघटित. ओके, मग हे असंघटित आहेत. मग असंघटित कामगार असल्यामुळे यांची सोशल सिक्युरिटी इथं पाळली जाते का, बिलकुल नाही. सोशल सिक्युरिटीचे नॉर्म्स वगैरे आहेत ते इथं यांना लागू होतात का, बिलकुल नाही. मग यांच्या समस्या इथून आता चालू झाल्या आहेत. मग पहा, मुकदम यांना डायरेक्टली काय करतं, नेऊन जे ऊसतोडणीसाठी वगैरे त्यांना तिथं काम वगैरे देण्याचा प्रयत्न करतं. ओके, मग काम वगैरे दिलं जातं. मग यांचं काम बेसिकली काय असतं, तर ऊस तोडायचं असतं. व ऊस सर्वांना माहिती आहे, ऊस केव्हा तोडलं जातं, बेसिकली खऱ्या अर्थाने जर पाहिलं आपण तर रात्री वगैरे तोडतात. व ते म्हणजे दिवसा पण तोडलं जातं, परंतु रात्री वगैरे त्यांना ट्रक वगैरे भरून त्यांना रात्रीचा प्रवास वगैरे करावा लागत असतो. बरोबर. मग पहा, आता इथे स्त्री आणि पुरुष दोघांना पण समान तिथे काय करावं लागतं, तर ऊस तोडावं लागतं. मग स्त्रियांना बेसिकली आता इथं जे पुरुष आहेत पुरुषांच्या पण समस्या आहेत. ज्या पद्धतीने पहिली समस्या मी सांगितली की सोशल सिक्युरिटीची. ओके, पण या सोशल सिक्युरिटीला पण लागून पुढच्या समस्या भरपूर आहेत, त्या आपण डिस्कस करणार आहोत. आता हे सोशल सिक्युरिटी वगैरे पुरुषांचा समस्या आपण सर्वजण लिहू शकतो, परंतु ज्या मुख्य समस्या आहेत त्याला डिस्कस करण्यासाठी मी थांबलेला आहे. तर ते पहा, एक आहे वुमनच्या समस्या काय आहेत. मग त्यामध्ये पहा, तर अगदीच वुमनला पण 40-45 किलोचं जे गाठोडं आहे ऊसाचं ते घेऊन जावं लागतं व ट्रकमध्ये ते ट्रॉली वगैरे तिथं काय त्यांना भरावं लागतं. बरोबर. म्हणजे एकतर रात्रीच्या वेळी त्यांना काय ऊस तोडावं लागतं. ऊस तोडल्यानंतर ते घेऊन जाऊन त्या जे ट्रॉली आहे किंवा जे ट्रक आहे त्या ट्रकमध्ये त्यांना ते लोड करावं लागतं. बरोबर. मग पहा, अगदी
ऊसाचं ट्रक वगैरे लोड करत असताना त्यांच्या डोक्यावर ते भार वगैरे घेऊन जावं लागतं. म्हणजे 40 ते 45 किलोचा एक त्यांचं सॉरी म्हणजे जे ऊस असतं 40 ते 45 किलोग्रॅम ऊस ते ट्रकमध्ये वगैरे लोड करत असताना त्यांच्या म्हणजे पायामध्ये वगैरे अगदीच ते जे ऊसाचे हे असणार आहेत ते अगदी तिथं घुसू शकतील. म्हणजे तिथं त्यांना काय अगदी जखम वगैरे होऊ शकते. ओके, यासोबतच पहा त्यांना अगदी दुसरे पण काही प्रॉब्लेम वगैरे होऊ शकतात. मसल डिस्कोलोकेट होण्याचे पण इथं जास्त चान्सेस असतात. कशामुळे जास्त चान्सेस पहा, एक तर रात्रीची वेळ आहे, रात्रीची वेळ व वरून काय आहे अगदीच वरी डोक्यावरती 40 ते 45 किलोचा भार आहे व अगदीच पायात काय आहेत अगदी उसाचे वगैरे हे आहेत, त्यामुळे अगदी थोडं पण हे जर झालं तर तिथं काय मसल डिस्लोकेट होण्याचं वगैरे इथे जास्त चान्सेस असतात. त्यामुळे महिलांना पण अशा पद्धतीने काम करावं लागतं. आता ही समस्या पुरुषांची पण आहे मसल डिस्लोकेटची व अगदी स्त्रियांची पण आहे. म्हणजे पहिली समस्या सोशल सिक्युरिटी, दुसरी समस्या मसल डिस्लोकेटची वगैरे होण्याची इथं जास्त चान्सेस असतात. ओके, मग या दोन समस्या अगदी कोणी मांडलेल्या आहेत तर ऑक्सफॅम इंडिया 2020 या अंतर्गत ही समस्या मांडण्यात आलेल्या आहेत. मग तिसरी समस्या आपल्याकडे काय आहे पहा, तर युनेस्कोने एक यादी जाहीर केली. युनेस्कोच्या यादीमध्ये आपलं असं दिसून आलं की 15 ते 17 वर्षाचे जे मुली असतात त्यांचं लग्न वगैरे या कारणामुळेच लावून दिलं गेलं. ओके, कशामुळे लावून दिलं गेलेलं आहे तर पहा, यांना काय करावं लागतं तर अगदीच पावसाळा संपल्या आपलं घर वगैरे सोडावं लागतं किंवा यांना मायग्रेट करावं लागतं पश्चिम महाराष्ट्रामध्ये. जे मराठवाड्यातील रिजनमधील बीड जिल्हा घेऊयात आपण, कारण बीड जिल्हा जे बालविवाह आहे ना त्यासाठी परिपूर्णरित्या ओळखलेला आहे व याच्या ज्या हे आहेत म्हणजे न्यूज आहेत त्या मी स्वतः काय इथं ॲनालिसिसमध्ये वगैरे घेतलेलं आहे, बरोबर. मग त्यामुळे पहा, बालविवाहाच्या समस्या जास्त असलेला जिल्हा आपल्याला समजतो बीड आहे. मग बीडमध्ये 15 ते 17 वर्षीय मुलींचं विवाह कशामुळे लावलं जात आहे तर त्यांचं मायग्रेशनची समस्या आहे. मायग्रेशनची समस्या कशा पद्धतीने पहा, पावसाळा झाल्यानंतर दुष्काळाची स्थितीला सामोरं जाऊ नये किंवा अगदीच त्यांना रोजगारासाठी वगैरे त्यांना पश्चिम महाराष्ट्रात जावं लागतं. मग त्या मुलीला वगैरे घेऊन सोबत जाणं हे पण त्यांना थोडंसं मुश्किलीचं वाटतं किंवा अगदीच त्याचं आणखीन एक कारण आहे ते पुढे आपण पाहणार आहोत. परंतु ही एक समस्या आहेच. त्यासोबतच पहा, ही जर मुलगीचं 15 ते 17 वर्षीय मुलगीचं जर आपण लग्न लावून दिलं तर तिचा पण रोजगार वगैरे आपल्याला मिळू शकतो. या नात्याने पण काय करतात तिचे जे पालक आहेत त्यांनी तिथं डायरेक्टली लग्न वगैरे लावून देण्याचं आपला तिथं बेसिकली हे दिसतं, समस्या वगैरे दिसते. मग बालविवाहाची समस्या पण युनेस्कोने फाइंड आउट केली. बालविवाहाची समस्या कशामुळे तिथं पुढे येत आहे तर युनेस्कोनं म्हटलं की हे जे मायग्रेशन होत आहे महाराष्ट्रामध्ये, जे की बेसिकली मराठवाडा रिजनमध्ये होत आहे, ओके, यामुळे काय होत आहे बालविवाह पण इथं जास्त वाढत आहे. व याचं आत्ताच आपण डायरेक्टली पाहतो उन्हाळ्यामध्ये याची जास्त आपल्याला समस्या वगैरे पाहायला मिळाले किंवा याचे जास्त केसेस आपल्याला पाहायला मिळाले. ओके, म्हणजे अगदी 2-3 तरी काय म्हणतो आपण केसेस तर आपण लोकसत्तामध्ये डायरेक्टली डिस्कस केलेलं होतं. आता पहा, ते समस्या ज्या होत्या ते उदयास आल्या होत्या किंवा त्या ज्या केसेस होत्या ज्या वृत्तपत्राला होत्या त्या केसेस अगदी फाइंड आउट झालेल्या होत्या. बाकी अगदीच अंतर्गत केसेस किती असतील हे आपल्याला काहीच माहिती नाही. म्हणजे रिपोर्ट झालेल्या फक्त 3-4 केसेस आपण पाहिलेल्या होत्या, बरोबर. या बेसिसवरून आपल्याला सांगता येतं की बालविवाह पण ही एक मोठी समस्या तिथं निर्माण करत आहे. त्यानंतर आणखीन एक जे मी कारण म्हणत होतो, आता पहा, पहिल्यांदा मी इथं काय म्हटलं, मुकदम हा व्यक्ती काय करतो तर ऊसतोड कामगारांना तिथं कामावर लावण्याचं काम मुकदम करत असतो. मग पहा, 15 ते 17 वर्षीय जर मुलगी पालकांनी तर तिथं तशा पद्धतीने जर घेऊन गेले तिथे म्हणजे ऊसतोड कामासाठी वगैरे ते जर घेऊन गेले व मुकदमची जर नजर तशा पद्धतीने त्या मुलीवर वगैरे पडली तर शरीर सुखाची मागणी मुकदम वगैरे करत असतो व ते त्याला नकार वगैरे देऊ शकत नाहीत किंवा तशा पद्धतीने छळ या 15 ते 17 वर्षीय मुलीवर वगैरे केला जातो, तो बेसिकली मुकदम अंतर्गत केला जातो. त्यामुळे पहा, मी तर डायरेक्टली खूप डिटेलमध्ये हायलाईट वगैरे केलेला आहे. सेक्शुअल हॅरासमेंटच्या केसेस पण युनेस्कोने फाइंड आउट केलेल्या आहेत, बरोबर. मग पहा, या सर्व प्रॉब्लेमला वगैरे जर फाइंड आउट केलं तर बालविवाहाची समस्या वाढेल की कमी होईल? मग बिलकुल वाढणार आहे. कारण पहा, 15 ते 17 वर्षीय जी मुली असते किंवा ज्या मुली असतात किंवा मुलं बाळ बेसिकली जर पाहिलं आपण तुम्ही तर त्यांना जे मायग्रेट करणार आहेत पालक ते त्यांना घरी सोडून जाऊ शकतील का? बिलकुल शकणार नाहीत. व तिथं पण गेल्यानंतर तिथल्या पण अगदीच वेगळ्या समस्या आहेत. या सर्व कारणांमुळे आपला प्रॉब्लेम काय आहे, हे जे ऊसतोड कामगारांची जी समस्या आहे ती दिवसेंदिवस कठीण होत आहे किंवा ती वाढतच आहे हे आपल्याला बेसिकली दिसतंय. त्यानंतर पहा, आता काय म्हटलं मी की पालक आपल्या मुलांना पण तिकडे घेऊन जातात ऊसतोड काम करण्यासाठी, ओके. मग तिथे गेल्यानंतर पहा, त्यांच्या एज्युकेशनवर तिथं काय प्रॉब्लेम निर्माण होतो. व सर्वांना माहिती आहे राईट टू एज्युकेशन आपला आर्टिकल काय आहे 21 ओके. या अंतर्गत राईट टू एज्युकेशन तुम्हाला देण्यात आलेलं आहे. परंतु राईट टू एज्युकेशन हे सर्वांना इथं प्राप्त होतं का? मग तर त्यांचं इथं डायरेक्टली फंडामेंटल राईट्सचं व्हायोलेशन तयार होतं. सॉरी, म्हणजे फंडामेंटल राईट्सचं इथं डायरेक्टली व्हायोलेशन आहे. मग हे समस्या जाणून घेऊन हायकोर्टाने इथं काय घेतलं, सुओ मोटोची कॉग्निझन्स वगैरे घेतलेली आहे. कारण पहा, ते जे पालक वगैरे
ते जे पाल्य आहेत, ओके, त्यांनी अगदी खुशी खुशी जातात पालकांसोबत, परंतु त्यांना जे भावी आयुष्यात समस्या निर्माण होत त्याच्याबद्दल त्यांना काही प्रश्न वगैरे असतात का? बिलकुल नाही. कारण पहा, आज जर शिक्षण जर त्यांनी आज जर घेतलं, बाल्यावस्थेमध्ये जर असताना विद्यार्थी जीवनात जर असताना एखाद्या विद्यार्थ्याला जर चांगलं शिक्षण भेटलं तर तो कदाचित पुढे जाऊन चांगले स्वप्न वगैरे पाहू शकतो किंवा तशा चांगल्या पोस्टवरती वगैरे तो जाऊ शकतो. परंतु जर त्याला लहानपणीच जर शिक्षण भेटलं नाही तर त्याला दुसरा पर्याय त्यांच्यासमोर असतो का? तर तो पण काय करावं लागतं, त्याला ऊसतोड कामगारच करावं लागतं. हा इथं एक मोठा प्रश्न आपल्याला निर्माण होतो. मग हे सर्व होतंय कशामुळे? तर हे मायग्रेशनच्या समस्येमुळे किंवा मायग्रेशनमुळे हे सर्व काही होत आहे. याची पिक्चर आपल्या डोळ्यासमोर आता दिसलेली असेल. मग पहा, न्यू एज्युकेशन पॉलिसी जरी आली तरी आपण त्यांना जे ऊसतोड कामगारांतील जे मुले वगैरे आहेत त्यांना आपण तशा पद्धतीने त्यांना सामावून घेतलेलं आहे का? तर बिलकुल नाही. यामुळे पहा, अगदीच चाइल्ड लेबरच्या पण समस्या आपल्या उदयास आलेल्या दिसतात. मग आता 3-4 समस्या मी इथं सांगितल्या. एक शिक्षणाची आहे, त्यानंतर फंडामेंटल राईट्स त्यांचा त्यामुळे लॉ व्हायलेट होतो. त्यानंतर मुकदम त्यांच्यावरती काय करतो तर सेक्शुअल हॅरासमेंट वगैरे करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यानंतर अगदीच बालविवाहाची समस्या आहे या सर्वांमुळे, या सर्व कारणांमुळे. त्यानंतर मसल डिस्लोकेट होऊ शकतात, कारण महिलांना तशा पद्धतीने रात्री वगैरे काम करावं लागतं किंवा पुरुषांना पण तशा पद्धतीने काम करावं लागतं. या सर्व कारणांमुळे हे आपल्याला बेसिकली काय समजल्या तर ह्या समस्या आहेत ऊसतोड कामगारांच्या. मग आता पहा, ह्या समस्या आपण पाहिल्या, त्यानंतर आता यावरती काही महाराष्ट्र सरकारने उपाय केलेले आहेत का? मग पहा, हे जेव्हा सरकारला समजलं, म्हणजे ऑक्सफॅम इंडिया 2020ची जेव्हा रिपोर्ट आली तेव्हा सरकारला समजलं की बाबा आपण अगदी चुकीच्या मार्गाने जात आहोत किंवा ऊसतोड कामगार जे आहेत त्यांना अगदी आपण कक्षता वगैरे आणायला पाहिजे, त्यांना पण अगदीच पॉलिसीचा थोडासा लाभ वगैरे द्यायला पाहिजे असं सरकारला पण वाटलं. परंतु जेव्हा आपण पॉलिसीचा फायदा त्यांना देण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्याकडे एक समस्या निर्माण होते. आता पहा, याच्यापूर्वी पण डाटा ॲनालिसिस याबाबत आपण लेख वगैरे पाहिलेले आहेत भरपूर. ओके, मग पहा, आपल्याकडे पॉलिसी जर तयार करायची असेल, ओके, एखादी पॉलिसी तयार करायची असेल तर आपल्याला काय लागतो? डाटा लागतो. मग पहा, आता हे जे वर्कर्स आहेत हे काय करतात? मायग्रेशन करतात. म्हणजे ते बीड जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये वगैरे जातात, बीड जिल्ह्यातून अहमदनगर जिल्ह्यामध्ये जातात. मग पहा, आपण जर सर्वे केला बीड जिल्ह्याचा तर तिथे त्यांना डाटा वगैरे मिळेल का? तर बिलकुल मिळणार नाही. किंवा तुम्ही अहमदनगर जिल्ह्याचा जरी सर्वे केला तरी तिथं ते जे ऊसतोड कामगार आहेत जे की मायग्रेशन करत असतात, म्हणजे स्थलांतरित वगैरे होत असतात, मग त्यांचा तिथं पण डाटा मिळणार नाही. मग यामुळे इथं प्रॉब्लेम काय होते? पॉलिसी मेकिंगसाठी तर एक समस्या, मोठी समस्या आहे जी की आहे डाटा इनएडिक्वेसी. ओके, म्हणजे डाटा अपुरा आहे, अपुरा डाटा किंवा अपुरी माहिती आपल्याकडे आहे. यामुळे आपण त्यांना काय पॉलिसी तयार करू शकत नाही किंवा त्यांच्याबद्दल योजना वगैरे एखादी येत नाही आहे. सध्याला योजना कशामुळे नाही आहे तर त्यांची माहितीच आपल्याला नाही आहे की त्यांच्या समस्या वगैरे काय आहेत. मग पहा, हे डाटा कलेक्ट करण्यासाठी मग महाराष्ट्र सरकारने प्रथम पाऊल उचलला, तो आहे MTS. आता परीक्षेला प्रश्न येऊ शकेल, MTS हे अगदी खूप महत्त्वाचं आहे कारण गेल्या वर्षी लॉन्च झालेलं आहे. पहा, टेक्नॉलॉजी एडेड मायग्रेशन ट्रॅकिंग सिस्टीम हे कशाबद्दल आहे जर प्रश्न विचारला तर लक्षात घ्या, मायग्रेशन ट्रॅकिंग सिस्टीम हे एक ॲप्लिकेशन आहे. ते लॉन्च करण्यात आलं 2022मध्ये. कोणा अंतर्गत? तर पहा, वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट. केंद्र सरकारचं का? बिलकुल नाही, तर महाराष्ट्र सरकारच्या महिला आणि बाल विकास कल्याण मंत्रालय अंतर्गत काय हे करण्यात आलं आहे? MTS म्हणजेच मायग्रेशन ट्रॅकिंग सिस्टीम हे लॉन्च करण्यात आलेलं ॲप्लिकेशन आहे. हे या अंतर्गत पहा, हे एक या अंतर्गत तुमचा डाटा वगैरे कलेक्ट केला जाईल जे कोणी मायग्रेशन वगैरे तिथं करणार आहेत ऊसतोडसाठी. ओके, मग आता ही पहिली स्टेप आहे का किंवा पहिल्यांदाच हे असं प्रयोग करण्यात आलं का? बिलकुल नाही. हा पहिल्यांदा प्रयोग ट्राईब्ससाठी करण्यात आलेला होता. म्हणजे जे आदिवासी जनता आहे, आदिवासी जे लोक आहेत किंवा आदिवासींसाठी हा MTS पहिल्यांदा म्हणजे MTSचा जो पर्याय आहे तो पहिल्यांदा त्यांनी ओपन केलेला होता. परंतु त्यांना आदिवासींबाबत योग्य माहिती मिळाली का? तर बिलकुल नाही. कारण आदिवासींचा प्रॉब्लेम काय होतो पहा, किंवा जे आदिवासी असतात ते मोबाईल वगैरे यूज करतील का किंवा मोबाईलवरती ॲप्लिकेशन डाउनलोड करून त्यामध्ये ते माहिती भरणार आहेत का? तर बिलकुल नाही. म्हणजे इथं डाटा त्यांना कलेक्ट करता येईल का? बिलकुल नाही. हा इथं बेसिकली समस्या झाली MTSमध्ये. त्यामुळे MTS पहिल्यांदा फेल गेलं. पहिलं जे MTS वापरलं होतं ते आदिवासींसाठी ते यूजमध्ये आणलं होतं, परंतु ते MTS फेल गेलं. मग आता दुसऱ्यांदा हे MTS जे आहे म्हणजे मायग्रेशन ट्रॅकिंग सिस्टीम जी आहे ती आता दुसऱ्यांदा कोणावरती वापरण्यात येत आहे? ऊसतोड कामगारांवरती. या प्रोजेक्ट अंतर्गत आपल्याला काय मिळेल? डाटा मिळेल. मग डाटा मिळाल्यानंतर आपण काय करू शकतो पहा, तर यावरती काय अगदीच एखादी पॉलिसी वगैरे तयार करू शकतो. ओके, मग पॉलिसी कशासाठी धरून तुम्ही करू शकता? तर अगदीच जे
मायग्रेशन बाबत प्रॉब्लेम वगैरे आहेत किंवा मायग्रेशन झाल्यानंतर त्यांना जे राशनचं सिस्टीमचं वगैरे त्यांना समस्या जाईल किंवा अगदीच वुमनच्या हेल्थ इश्यूबाबत वगैरे जे समस्या आपण आता इथं पाहिलं की त्यांना 40 ते 45 किलोचा वगैरे भार घ्यावा लागतो, त्यानंतर सोशल सिक्युरिटी त्यांना मिळत नसते, ह्याच्या सर्व समस्या आपण पाहिल्या. त्या सर्व समस्यांना वगैरे तिथं काय उपाय म्हणून त्यांनी अगदी एखादी योजना वगैरे तिथे ते तयार करू शकतील. ओके, किंवा एखादी विद्यार्थी आहे, विद्यार्थ्यांना जर त्याचे पालक ऊसतोड कामगार असतील तर त्यांना काय हॉस्टेलची सुविधा वगैरे ती तशा पद्धतीने तयार करून देऊ शकतील. या सर्व आपण तिथे काय पॉलिसी वगैरे ती तयार करू शकतील MTS द्वारा. मग आता पहा, आपलं यावरती काय द्यायचं आहे तर सोल्युशन द्यायचं आहे. आता मी काय सांगितलेलं होतं, आपले जे पॉईंट कोणते कोणते होते, तर अगदीच एक समस्या होती, समस्या झाल्यानंतर आपण त्याचे उपाय पाहणार होतो, उपाय पाहिल्यानंतर त्याला सोल्युशन वगैरे देण्याचा प्रयत्न करणार होतो, बरोबर. मग समस्या पाहिली आपण, त्यानंतर सरकारची उपाययोजना पण पाहिल्या की जे उपाययोजना आहेत ती कशा पद्धतीने सरकार म्हणजे MTSचा वगैरे राबवण्याचा प्रयत्न करत आहेत ते आपण पाहिलं. त्यानंतर आता सोल्युशन देण्याचा प्रयत्न करूयात. आता पहा, पहिल्यांदा मी इथं आपण लेक्चरची सुरुवात केल्यानंतर किंवा पहिल्यांदा एक गोष्ट म्हटलं की हे सर्व कशामुळे होत आहे, तर अगदीच दुष्काळजन्य परिस्थितीमुळे हे सर्व काही घडून येत आहे. म्हणजे जे ऊसतोड कामगारांचं मायग्रेशन वगैरे होतं ते कशामुळे होतं, तर दुष्काळजन्य स्थिती मराठवाड्यात आपल्या राहते, यामुळे यांच्या समस्या वगैरे निर्माण होतात. हे आपण इथं बेसिकली पाहिलं. मग एक समस्या किंवा ह्याचं एक मूळ जर आपण पाहिलं तर एक आहे दुष्काळ, त्यानंतर आहे अगदीच दुष्काळ झाल्यानंतर एक मायग्रेशन. या दोन कारणांमुळे यांचे समस्यांना जास्त वाव वगैरे फुटत आहे हे आपण पाहिलं. मग याला आपण कशा पद्धतीने टॅकल करू शकतो का, तर अगदीच दुष्काळाला टॅकल करण्यासाठी सुनील केंद्रेकर सरांनी काय उपाय सुचवलेला होता की 10,000 रुपये प्रति हेक्टर प्रमाणे तुम्ही शेतकऱ्यांना मदत करावी. त्यामुळे काय होईल, दुष्काळाच्या समस्येला वगैरे सामना करताना शेतकऱ्यांना अगदी थोडीशी मदत केली जाईल. हे आपण इथं बेसिकली एक उत्तर तर डायरेक्टली म्हणू शकतो तिथं. आता सरकार त्याला असेप्ट करेल न असेप्ट करेल त्याचा आपल्याला काही गरज नाही आहे, परंतु सुनील केंद्रेकर विभागीय आयुक्त होते, त्या पदावर होते, तेव्हा त्यांनी तशा पद्धतीने काय रिकमेंडेशन दिलं होतं ते आपण नक्की लिहू शकतो. त्यानंतर मायग्रेशनला रोखण्यासाठी आपण काय करू शकतो, मग अगदीच त्यांना तिथील बीड जिल्हा असेल ना, तर बीड जिल्ह्यामध्येच तिथे काही त्यांना हाताला काम वगैरे देता येईल का, जसं मनरेगा स्कीम वगैरे आहे या अंतर्गत काही त्यांच्यासाठी करता येईल का, हे सर्व आपण तिथं काय करू शकतो, म्हणजे आपण तिथल्या तिथं वगैरे त्यांना एक हाताला काम वगैरे देण्याचा प्रयत्न करू शकतो. ही एक उपाययोजना वगैरे तुम्ही तसं लिहू शकता तिथं. म्हणजे मायग्रेशन जर रोखलं ना आपण, तर ह्या सर्व समस्या आपण तिथल्या काय कमी होऊ शकतात हे आपण इथं म्हणतो. त्यानंतर पहा, हे आपल्याकडे काय आहे तर महाराष्ट्रातील म्हणजे मायग्रेशन कशामुळे होतं किंवा हे जे मुकदम आहेत हे मुकदम त्यांना घेऊन कशामुळे जातं, तर कारण पहा इकडे दुष्काळ आहे व दुष्काळामुळे काय यांच्याकडे लेबर स्वस्त मिळतं. ओके, म्हणजे जी मजुरी आहे ना ती स्वस्त पडते. म्हणजे पहा, मुकदम तेथील म्हणजे अहमदनगर जिल्ह्यामधीलच मजूर पण घेऊ शकले असते, परंतु अहमदनगर जिल्ह्यामधील जे मजूर असतील ना ते आपल्याला जास्त पैसे मागतील. ओके, कारण तिकडे अगदी मागणी पण म्हणजे मागणीचा सिद्धांत वगैरे तुम्ही तिथं लावू शकता. इकडे काय दुष्काळ असल्यामुळे अगदीच लोक काय बेरोजगार बसलेले आहेत, त्यामुळे इकडे अगदीच मजुरी वगैरे कमी असेल, परंतु अहमदनगर जिल्ह्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर तिथं मजुरी जास्त असेल, त्यामुळे मुकदम इकडून पकडून तिकडे नेतो लोक. ओके, हे एक बेसिकली कारण आहे. मग सरकारने काय करायला पाहिजे, ही जी मुकदम सिस्टीम वगैरे आहे ना याला इथं बेसिकली घावा घालायला पाहिजे. ओके, याला घावा घातल्यानंतर पहा हे सर्व काय करतील तर यांना असंघटित पासून संघटित करायला हवं. जे ऊसतोड कामगार आहेत ना यांना असंघटित पासून संघटित जर केलं तर एक आपल्याला काय होईल, सोशल सिक्युरिटी वगैरे त्यांना प्राप्त होईल. मग सोशल सिक्युरिटी प्राप्त झाल्यासोबतच यांना सोशल सिक्युरिटी प्राप्त झाल्यानंतर जी मजुरी आहे ना आपण ती स्वतः ठरवून देऊ शकतो महाराष्ट्र सरकार. ओके, की तुम्हाला एवढी मजुरी द्यावीच लागेल, जर दिलं नाही तर तुम्ही यांना कामावर वगैरे ठेवू शकत नाही. असं जर तिथं करून दिलं किंवा तुमचा ऊस साखर कारखान्यामध्ये घेतलाच जाणार नाही, म्हणजे तुम्ही मजुरांना एवढी रक्कम द्यायलाच हवी व ती जर दिली गेली नाही तर आम्ही तुम्हाला काय ऊस साखर कारखान्यामध्ये घेणार नाही, असं जर त्यांनी नॉर्म्स वगैरे तिथं तयार केली किंवा संघटित क्षेत्र वगैरे जर तयार केलं तर त्यांच्यावरती प्रेशर वगैरे तयार होईल व ही मुकदम सिस्टीम वगैरे कोलॅप्स होईल. मग मुकदम सिस्टीम कोलॅप्स झाल्यामुळे काय होईल पहा, सेक्शुअल हरासमेंटच्या पण केसेस आपल्याला दिसणार नाहीत. मग ह्या सर्व इंटरलिंकेजेस आहेत, त्यासाठी आपण हे एक सोल्युशन देऊ शकतो की हे जे असंघटित कामगार क्षेत्र आहे याला आपण संघटित करू शकतो. ओके, हे अशा पद्धतीने तुम्ही त्याला 2-3 सोल्युशन लिहू शकता. आता बाकीचे पण सोल्युशन आहेत, प्रत्येक समस्येला एक सोल्युशन तुम्ही देऊ शकता. जसं की वुमनच्या हेल्थबाबतचं जे सोल्युशन वगैरे होतं, तर या वुमनच्या हेल्थ सोल्युशनला तुम्ही तुमच्या परीने सोल्युशन देऊ शकता की तिथे एखादी डॉक्टर वगैरे असणं बंधनकारक आहे किंवा ज्या म्हणजे जे स्थलांतरित क्षेत्र आहे जसं अहमदनगर जिल्हा वगैरे आहे तिथे प्रत्येक गावोगावी वगैरे फिरते डॉक्टरची सुविधा वगैरे असावी, असं तुम्ही तिथं डायरेक्टली लिहू शकता. ओके, ते तुमचे सोल्युशन आहेत. तर हे बेसिकली एवढा लेख होता. आय होप तुम्हाला हे अगदी योग्यरित्या समजलेला असेल. त्यानंतर पुढचा लेख पहा, अ क्रायसिस ऑफ अकॅडमिक एथिक्स इन इंडिया. आता अकॅडमिक एथिक्स आहे
हा लेख तुमचा होमवर्क असेल, जे की समरी टाईप म्हटलेला आहे मी, ते तुम्हाला वाचून घ्यायचं आहे व हा लेख मी पण वाचणार आहे. जर यामध्ये काही समस्या असेल तर तुम्ही नक्की मला विचारू शकता. ओके, आता डेली मी असंच करणार आहे. एक लेख आपण अगदी चांगल्या पद्धतीने डिस्कस करायचं व एक लेख तुमचं होमवर्क असेल, कारण होमवर्कला आपण मला निग्लेक्ट करायचं नाही आहे. ओके, म्हणजे एखादी मोस्ट IMP लेख असेल ना तर मी घेईन, बाकी जर थोडंसं IMP वगैरे असेल तर ते तुम्हाला वाचायला लावणार आहे. त्याचं होमवर्क असेल व त्यामध्ये जर काही समस्या असतील तर तुम्हाला ते मला म्हणजे माझ्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करून वगैरे ते सॉल्ट आउट करू शकता नक्की. त्यानंतर पहा पुढे, हर्डल्स टू ओव्हरकम बिफोर बिकमिंग डिजिटल इंडिया, म्हणजे डिजिटल इंडिया आपल्याला होण्यामागील काही अडथळे आपल्याला निर्माण होत आहेत ते आपण एकदा पाहणार आहोत. तर सध्याला इथं देण्यात आलेला आहे IMPS NEFT UPIचा डाटा आहे, तो आपण एकदा पाहून घेऊयात. तर पहा, IMPS म्हणजे इमिडिएट पेमेंट सेटलमेंट असतं. ज्या पद्धतीने UPI काम करतं पहा, किंवा डेबिट कार्डमधून, म्हणजे अगदी इथून तुम्ही पे केल्या म्हणजे फोनपे केल्या इकडं लगेच तुमच्या मित्राला वगैरे पैसे प्राप्त होतात, ते काय IMPS असतं. मग त्यालाच UPI मधून पण आपल्याला ट्रान्झॅक्शन करता येतात, म्हणजे UPI IMPS बेस्डच आहे असं तुम्ही कन्सिडर करा. ओके, मग पहा IMPSची ट्रान्झॅक्शन वाढलेली आहे तिथे. ओके, व UPIचे पण काही तर ट्रान्झॅक्शन वाढलेले आहेत. पहा 2021ला कमी होते तर 2023ला आज खूप वाढलेले आहेत व इथं पण IMPS पण अगदी तसंच झालेलं आहे. परंतु या बदलात NEFT जे आहे ना ते कमी झालेलं आहे. NEFT काय असतं पहा, मग अगदी हे बँकेत थ्रू केलं जातं, बँक माध्यमातून केलं जातं. आता पहा, IMPS आणि UPI मधील जी लिमिट आहे ना ती 5 लाख म्हणजे 5 लाख करण्यात आलेली आहे. मला हे प्रश्न विचारायचा होता तुम्हाला, परंतु मी डायरेक्टली उत्तरच सांगितलं. तर पहा, ही 5 लाख केव्हा करण्यात आली, 2021 पासून ही जी लिमिट आहे ती इन्क्रीज करण्यात आली आहे. मग याच्या पूर्वीची लिमिट होती पहा 2 लाख. आता हा बँकिंगचा प्रश्न आहे, अर्थशास्त्रीय नात्याने वगैरे प्रश्न विचारलं जाऊ शकतं. तर लक्षात ठेवा, IMPS थ्रू 5 लाखाची लिमिट आहे, तर NEFTला लिमिट किती आहे, मग अगदीच 10 लाखाची NEFT मध्ये लिमिट आहे तुम्हाला. ओके, 10 लाखाचं तुम्ही ट्रान्झॅक्शन वगैरे बँके थ्रू करू शकता. त्यानंतर एक बिझनेसमॅनसाठी असतं RTGS, ते RTGS दिलं नाही आहे ते कारण बिझनेसमॅनचं असतं, ते 2 लाख ते 2000 करोडपर्यंत वगैरे त्याचे ट्रान्झॅक्शन असतात, ते तेवढं डिटेल जाऊ नका. फक्त लक्षात असू द्या की मग पहा, सर्वजण UPIचा वापर करत आहेत किंवा IMPSचा वापर करत आहेत, त्यामुळे NEFTचे ट्रान्झॅक्शन काय कमी झाले आहेत, म्हणजे बँकेत जाऊन तुम्हाला पैसे ट्रान्सफर करणं हे आता काय झालेलं आहे, कमी झालेलं आहे. ही तर डायरेक्टली आकडेवारी दाखवते. IMPS जसं जसं वाढलेलं आहे पहा, IMPS इथं गेलं तर हे NEFT खाली गेलेलं आपलं इथं बेसिकली दिसतं. त्यानंतर डेबिट कार्डचे पण ट्रान्झॅक्शन वाढले आहेत, परंतु जे क्रेडिट कार्ड आहे ना, क्रेडिट कार्ड तशाच पद्धतीने राहिलेलं आहे. क्रेडिट कार्डचं ट्रान्झॅक्शन कशामुळे तसं राहिलेलं आहे, कारण पहा पूर्वी पण ते लोन बेस्ड होतं व आता पण लोन बेस्ड आहे. हे आपल्या इथं चॅलेंजेस वगैरे ते दिसून आलेले आहेत. म्हणजे हा डाटा फक्त लक्षात ठेवा की कशा पद्धतीने UPI सर्वांना बदलत आहे. ओके, जरी म्हणजे आता हा डाटा कसं पाठ करायचा वगैरे ते आपल्या गरजेचं नाही, किंवा कसं लिहाल ते मी सांगू शकत नाही. फक्त परीक्षेत हा जर डाटा आठवला तर तुम्ही नक्की लिहू शकाल असं मला वाटतं, त्यामुळे मी हा डाटा तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे. त्यानंतर पुढे चला, पहा, 2 इंडियन मिलिटरी एअरक्राफ्ट व्हिजिट ऑस्ट्रेलिया स्ट्रॅटेजिक कुकूज आयलँड. आता पहा, हे कुकूज आयलँड सध्याला चर्चेत आहे, त्यामुळे हे कुठं आहे, तर अगदीच ऑस्ट्रेलियाचं हे आयलँड आहे, हे लक्षात असू द्या तुम्ही. त्यानंतर ओव्हर 6 करोड ITRs फाईल्ड इन अ न्यू माइलस्टोन IT डिपार्टमेंट. पहा, आज 31 जुलै आहे, ITRची लास्ट तारीख आहे. तर एखाद्या म्हणजे तुम्ही पण ITR भरू शकता, 0 ITR म्हणून येतं, तर 0 ITR तुम्ही पण भरा. म्हणजे ITR आय थिंक सेकंडवाला तुमचं फॉर्म असतं. तर जर शक्य झालं तर तुम्ही पण भरत चला, कारण तुम्हाला लोनला पुन्हा खूप कामाला येतं हे. ओके, म्हणजे मी पण 0 ITR वगैरे जेव्हा मला माझ्या शिक्षकांनी वगैरे सांगितलेलं होतं तेव्हापासून मी भरतो. अगदीच भरत चला, त्याचा फायदा नक्की होतच असतो. ओके, व कदाचित तुमचं पण कुठं जर TDS वगैरे जर अडकलेलं असलं ते तुम्हाला समजत नाही, परंतु ते तुम्हाला ITR जर तुम्ही फाईल केला ना तर ते प्राप्त होतच असतो. ओके, त्यामुळे प्लीज शक्य झालं तर तुम्ही भरून घेऊ शकता. 31 जुलै आज लास्ट तारीख आहे. ओके, त्यानंतर पुढे चला, पहा, PSLV पुट 7 सॅटेलाइट्स इन ऑर्बिट 4 मोर मिशन्स दिस इयर. पहा, आणखीन 4 मिशन येणार आहेत इस्रोची यावर्षी, परंतु सध्याला आपण सिंगापूरचे 7 सॅटेलाइट लॉन्च केलेले आहेत इस्रो मार्फत. ओके, मग आता परीक्षेत प्रश्न येऊ शकतो की सिंगापूर म्हणजे कोणत्या देशाचे आपण 7 सॅटेलाइट वगैरे लॉन्च केलेले आहेत, तर सिंगापूरचे आपण 7 सॅटेलाइट लॉन्च केलेत. प्लीज हे लक्षात ठेवा, सिंगापूरचे सॅटेलाइट आहेत ते. ओके, भारताचे सॅटेलाइट नाही तर सिंगापूरचे सॅटेलाइट आपण लॉन्च केले आहेत. आता हा डायरेक्टली फॅक्ट होता, त्यामुळे MPSC परीक्षेला विचारलं जाऊ शकतं. ओके, त्यानंतर पुढची न्यूज आहे पहा, की डिस्पाईट एज रेटिंग्स फिल्म सेन्सरशिप कंटिन्यूज स्टे. पहा, आता काय देण्यात आलेलं आहे, नवीन बिल येत आहे, सिनेमॅटोग्राफ अमेंडमेंट बिल 2023 म्हणजे इंट्रोड्यूस होणार आहे.
पार्लमेंटमध्ये. मग पहा या बिलमध्ये काय देण्यात आलेलं आहे, तर पूर्वी आपण मूवी पाहत असताना UA अशा पद्धतीने तिथं काय फिल्म सर्टिफिकेशन यायचं, बरोबर. मग आता पहा UA सोबतच यांनी काय दिलं आहे, यामध्ये रेटिंग देत आहेत 7+, त्यानंतर 13+ किंवा 16+, म्हणजे अशा पद्धतीने ह्या UA मध्ये पण रेटिंग वगैरे दिली जाईल. यामुळे काय होईल पहा, जर बालक असेल म्हणजे 14 वर्षाचा विद्यार्थी जर असेल, 14 वर्षाचा जर लेकरू असेल म्हणजे मुलगा वगैरे जर असेल, तर त्याला 16 वर्षाचा हा मूवी पाहता येणार नाही, परंतु त्याला 13+ आणि हे 7+ हा मूवी नक्की पाहता येईल अशा पद्धतीने. त्यानंतर UA फक्त जर यू असेल ना, तर हे सर्वांसाठी असेल, म्हणजे ऑल इंडिया ऑल पीपलसाठी यू जर सर्टिफिकेशन असेल तर ते सर्वांसाठी फॅमिलीची मूवी वगैरे ते असेल. परंतु फक्त ए जर असेल तर ते ॲडल्ट मूवीमधून गणली जाणार आहे. ओके, म्हणजे हे प्रत्येक अशा पद्धतीने त्यांनी डिवायडेशन वगैरे केलेलं आहे. व हे प्रत्येक मूवीसाठी म्हणजे जरी OTTवरती जरी रिलीज करायचं असेल तरी तुम्हाला ही बाध्यकारक वगैरे होणार आहे. ओके, तर हे अशा पद्धतीने नवीन बिल येत आहे, फक्त हे तुम्हाला माहिती असावं. त्यानंतर नवीन बिल इंट्रोड्यूस झाल्यानंतर त्याचे काही पॉझिटिव्ह निगेटिव्ह वगैरे जे असतील ते आपण पुन्हा चर्चेत घेणारच आहोत, फक्त तुम्हाला ही माहिती असावं. तत्पूर्वी फक्त हे तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर उडान जी स्कीम आहे ना, त्यामध्ये पूर्वी जे अनयुज्ड एअरपोर्ट्स वगैरे बांधण्यात आलेली होती, त्यांना आता काय ते परत एकदा बायडिंग करत आहेत, म्हणजे त्यांचं अगदीच परत एकदा टेंडर वगैरे त्यांनी काढणार आहेत. व उडान स्कीमला नव्याने ते काय करणार आहेत, म्हणजे त्याचं रिनोव्हेशन करत आहेत असं तुम्ही म्हणू शकता. म्हणजे जी उडान स्कीम फेल गेली होती तिला परत मार्गावर आणण्याचा प्रयत्न इथं सध्याला चालू आहे. ओके, त्यानंतर बाकी आय थिंक त्यानंतर आणखीन एक न्यूज आहे पहा, डिकपलिंग फ्रॉम चायना इज मेअरली अन इल्युजन सेज फ्रेंच फायनान्स मिनिस्टर. पहा, डिकपलिंगचा इश्यू आपण अगदी एका एडिटोरियलमध्ये चर्चेत घेतला होता, कालच्या पण काल घेतला नाही मी व्हिडिओ, तर परवा दिवशीच्या व्हिडिओमध्ये पण आपल्याला डिकपलिंग आलेलं होतं व आज पण डिकपलिंग आहे. तर फ्रेंचचे फायनान्स मिनिस्टर म्हणत आहेत की चायनापासून आपण डिकपलिंग करू शकत नाही असं त्यांचा दावा आहे. व खरं जर पाहिलं ना, चायनापासून आपण डिकपलिंग जरी केलं तर म्हणजे येणाऱ्या काळामध्ये करता येईल, परंतु लगे 1-2 वर्षामध्ये तर डिकपलिंग करणं शक्य नाही, हेच आपल्या इथं बेसिकली सांगता येतं. ओके, त्यानंतर रशिया वगैरे जे आहे ते आफ्रिकन लीडर्ससोबत वगैरे बैठक घेतलं, परंतु ती बैठक फेल गेली, हे आपल्याला पाहता येतं. म्हणजे गरजेची नाही न्यूज, त्यामुळे मी त्याला हायलाईट पण केलं नाही. तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र इथे संपतं. याबाबत काही शंका काही सजेशन असतील तर तुम्ही नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.